रोशन टॅली अकॅडमी नारायण पेठेमध्ये मी वैभवी नेर्लीकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक आहे सन्ड्री क्रेडिटर्स। आता याच्यापैकी सन्ड्रीचा अर्थ आहे छोटा ग्रुप किंवा लिस्ट आणि क्रेडिटर्स म्हणजे अशी कंपनी किंवा असा पर्सन ज्याच्याकडनं गुड्स किंवा सर्व्हिसेस घेतल्या जातात। अशी व्यक्ती किंवा अशी कंपनी जी सर्व्हिसेस किंवा गुड्स देते, सप्लाय करते। ओके, सेम सांगतेय मी, फक्त वेगवेगळ्या अँगलनी सांगतेय। क्रेडिटर्स बिझनेसच्या दृष्टीने क्रेडिटर्स म्हणजे अशी कंपनी किंवा अशी व्यक्ती आहे जी बिझनेसला गुड्स आणि सर्व्हिसेस सप्लाय करते। आता आपण एक रिअल एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुम्हाला हे जास्ती डिटेल मध्ये कळेल। कंपनीचं नाव आहे व्हर्टिकल डायमेन्शन। आता व्हर्टिकल डायमेन्शन ह्या कंपनीने काय ट्रान्झॅक्शन केली आहे, तर 15 एप्रिल 2020 या दिवशी परचेस गुड्स वर्थ ₹45,000 फ्रॉम विनायक ट्रेडर्स। तिथे इनव्हॉइस नंबर दिलेला आहे। अतिशय सिंपल ट्रान्झॅक्शन आहे। विनायक ट्रेडर्स ह्या दुकानातनं बिझनेसनी काय केलेलं आहे, गुड्स परचेस केलेली आहेत। बरोबर आहे, गुड्स परचेस केलेली आहेत कुणाकडनं, विनायक ट्रेडर्स कडनं। म्हणजेच विनायक ट्रेडरनी गुड्स सप्लाय केलेली आहेत, तो सप्लायर आहे म्हणजेच तो क्रेडिटर आहे। व्हर्टिकल डायमेन्शन ह्या कंपनीचा गुड्स सप्लाय कोणी केलेली आहेत, विनायक ट्रेडर्सनी, सो तो झाला त्यांचा सन्ड्री क्रेडिटर्स। आता ह्याची अकाउंटिंग एंट्री कशी करायची ते आपण टॅलीमध्ये बघूया। सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवा, कुठलंही ट्रान्झॅक्शन आपल्या समोर आलं तर पहिला आपल्या डोक्यामध्ये हा विचार आला पाहिजे की हे ट्रान्झॅक्शन जर का मला एंटर करायचं असेल तर कुठलंही ट्रान्झॅक्शन म्हणलं की मिनिमम 2 लेजर आली पाहिजेत। 2 पेक्षा जास्त येऊ शकतात पण मिनिमम 2 असली पाहिजेत। मग ट्रान्झॅक्शन वाचल्यावर पहिलं स्वतःलाच विचारायचं की ह्याच्यात कुठली 2 लेजर इन्व्हॉल्व आहेत। एक म्हणजे बिझनेसनी परचेस केलेला आहे, बिझनेस म्हणजे इथे व्हर्टिकल डायमेन्शन। व्हर्टिकल डायमेन्शननी परचेस केलाय म्हणजे एक लेजर येणार तुमचं परचेसचं। हा परचेस कुणाकडनं केलाय, विनायक ट्रेडर्स कडनं, म्हणजे दुसरं लेजर येणार विनायक ट्रेडर्सचा। मग विनायक ट्रेडर्स आहे म्हणजेच विनायक ट्रेडर्स कंपनीचा कोण झाला, बिझनेसचा तो कोण झाला, क्रेडिटर झाला। आता ही एंट्री टॅलीमध्ये मी ऑलरेडी केलेली आहे। आता टॅलीमध्ये एंट्री कशी करायची, त्यासाठी लागणारी लेजर्स, कंपनी कशी क्रिएट करायची, व्हाउचर्सचे कोणकोणते टाईप आहेत, या सगळ्या व्हिडिओज रोशन टॅली अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत, तुम्ही त्या एकदा बघून घ्या। आता इथे आपण परचेस झालेला आहे म्हणून आपण इथे व्हाउचर टाईप सिलेक्ट केलेला आहे परचेस। परचेस मध्ये आपण एंट्री केली, डेट टाकली, इथे आपण इनव्हॉइस नंबर टाकला। बरोबर आहे। अकाउंटिंग गोल्डन रूल्स याचा पण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे, कुणाला डेबिट द्यायचं कुणाला क्रेडिट द्यायचं, त्याचे रूल्स काय आहेत त्या संदर्भातला व्हिडिओ पण मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे। इथे काय झालेलं आहे, परचेस झालेला आहे, परचेस एक्सपेन्स आहे, एक्सपेन्सेसला कायम डेबिट असतं म्हणून इथे आपण परचेसेसला डेबिट दिलंय। आणि विनायक ट्रेडर्स क्रेडिटर आहे त्याला आपण क्रेडिट दिलेला आहे, अमाऊंट टाकलेली आहे 45,000। सो ह्या ट्रान्झॅक्शनचा अर्थ काय आहे, तर बिझनेसनी म्हणजे व्हर्टिकल डायमेन्शन ह्या बिझनेसनी, त्या बिझनेसचं नाव आहे व्हर्टिकल डायमेन्शन किंवा तुम्ही म्हणा कंपनी, त्या कंपनीचं नाव आहे व्हर्टिकल डायमेन्शन, या कंपनीने गुड्स खरेदी केलेली आहेत विनायक ट्रेडर्स कडनं, याचा एवढाच अर्थ होतो। पेमेंटच्या संदर्भात आपण अजून काहीही बोलत नाही आहोत, फक्त गुड्स खरेदी झालेली आहेत विनायक ट्रेडर्स कडनं। आता ह्याचा फायनान्शियल रिपोर्ट वर काय रिझल्ट येतो ते बघू। पहिलं आपण बघणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट। आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये जाऊन बघितलं आपण तर आपल्याला इथे दिसतंय परचेस झालेला आहे 45,000, म्हणजे ह्या एंट्रीमुळे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या परचेस मध्ये 45,000 बुक झाले। दुसरा इफेक्ट येणार आहे आपला बॅलन्स शीटला। आता बॅलन्स शीट मध्ये सन्ड्री क्रेडिटर्स किती आहेत, 45,000। सन्ड्री क्रेडिटर्स, बॅलन्स शीटला सन्ड्री क्रेडिटर्स दिसतात, याचा अर्थ असा होतो की कंपनीने जो काय परचेस केलेला आहे त्याच्या अगेन्स्ट पेमेंट बाकी आहे। किती पेमेंट बाकी आहे, 45,000। कुणाकुणाला बाकी आहे, एंटर केल्यावर आपल्याला दिसेल विनायक ट्रेडर्सला 45,000चं पेमेंट बाकी आहे, परचेस मात्र करून झालेला आहे। ठीक आहे, आता पुढचं ट्रान्झॅक्शन बघू आपण। पुढे काय झालेलं आहे, 25/4 ला पेड ₹30,000 टू विनायक ट्रेडर्स अगेन्स्ट इनव्हॉइस नंबर
ऍज अ पार्ट पेमेंट केलेलं आहे, कारण परचेस 45चा आहे आणि पेमेंट 30चं करतो आहोत आपण, म्हणजे हे पार्ट पेमेंट आहे आणि चेकच्या डिटेल्स तिथे दिलेले आहेत. आता आपण काय करणार, पेमेंट झालेलं आहे, एंट्री आपण पेमेंटला करणार. आपण एकदा इथे डेट बघून घेऊ, 25/4. कुणाला झालाय, विनायक ट्रेडर्सला. सो डेबिटला जाईल विनायक ट्रेडर्स अगेन्स्ट, ह्या बिलाच्या अगेन्स्ट आपण पेमेंट करतोय. ठीक आहे, 45,000चं जे बिल होतं त्याच्या अगेन्स्ट आपण 30,000चं पेमेंट करतोय. बँकेतनं पेमेंट होतंय. कंपनीची जी बँक आहे व्हर्टिकल डायमेन्शन, या कंपनीची जी बँक आहे ती आहे ICICI बँक, म्हणून त्या बँकेतनं पैसे जाणार आहेत. आणि इथे तुम्हाला चेक इन्स्ट्रुमेंट नंबर, म्हणजे इथे तुम्हाला चेक नंबर लिहायचा आहे. ठीक आहे, आता याचा इफेक्ट काय होतोय ते बघू आपण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, इथे 45च दिसणार आहेत, बरोबर आहे, कारण ऑलरेडी जो काय आपण परचेस केलाय तो सगळा इथे बुक केलेला आहे, त्यामुळे ह्याच्यात काहीही फरक पडणार नाही. मग फरक कुठे पडणार आहे ते बघूया. बॅलन्स शीट डिटेल मध्ये आता क्रेडिटर्स किती दिसतात तुमचे, 15,000. एंटर करा, म्हणजे काय दिसतंय, आता विनायक ट्रेडरला किती द्यायचे आहेत, 15,000. का तर 45चा परचेस झालेला आहे, त्याच्या अगेन्स्ट 30चं पेमेंट झालंय. आता मात्र क्रेडिटर्स आपले कमी राहिलेले आहेत. मगाशी 45 होते, काहीच पे केलेलं नव्हतं, आता 15 राहिले. पुढचं ट्रान्झॅक्शन 12/5ला अजून 10,000चं पेमेंट झालंय. सो ती पण एंट्री आपण पेमेंट मध्ये करून टाकणार आहोत. डेट येईल त्याची 12/5. इथे सुद्धा आपल्याला बॅलन्स चेक करता येईल की विनायक ट्रेडर्सला आता किती द्यायचे राहिलेत, 5,000. म्हणजे आता क्रेडिटर्स किती राहिलेत आपले, पुन्हा तेच प्रॉफिट अँड लॉस मध्ये काहीही फरक पडणार नाही आहे, कारण सगळा परचेस आपण ऑलरेडी 45च्या 45 इथे बुक केलेला आहे. फरक पडणार आहे तो आपल्या क्रेडिटर्स मध्ये. क्रेडिटर्स म्हणजे द्यायचे राहिलेले पैसे, ज्याच्याकडनं आपण सप्लाय केलाय. आपल्या क्रेडिटरला आता किती द्यायचे राहिलेत आपल्याला, 5,000 रुपये. कारण इथे परचेस झालाय 45, 2 पेमेंट ऑलरेडी केली आहेत आपण, 30 आणि 10, 40चं पेमेंट झालेलं आहे, राहिलंय किती, 5,000 रुपये. म्हणजे आता कंपनीचे क्रेडिटर्स किती राहिलेत, 5,000. क्रेडिटर्स म्हणजेच काय, तर मटेरियल खरेदी केलेलं आहे यांच्याकडनं, पण त्यांचं पेमेंट बाकी आहे. सुरुवातीला 45 बाकी होतं, त्यानंतर 15 बाकी होतं, आता 5च बाकी आहे. अजून एक गोष्ट इथे लक्षात घ्या, सन्ड्री क्रेडिटर्स जो कोण असेल, इथे या ठिकाणी क्रेडिटर जो आहे तो आहे विनायक ट्रेडर्स असेल. नंतर तुम्ही समजा स्टेशनरी परचेस केली आहे अश्विनी ट्रेडर्स कडनं, सो अश्विनी ट्रेडर्स हा पण कंपनीचा क्रेडिटरच होईल. जो कोण कंपनीचा क्रेडिटर असणार आहे त्याला आयदर नील बॅलन्स असेल किंवा क्रेडिटर्स बॅलन्स असेल. हे मी जे सांगतेय ते लक्षपूर्वक ऐका. क्रेडिटर्सना आयदर काहीच बॅलन्स नसणार आहे, नील, याचा अर्थ जेवढा परचेस केलाय तेवढं सगळं पेमेंट करून झालेलं आहे, आता काहीच देणं घेणं राहिलं नाहीये, सो बॅलन्स असणार नाही. नाहीतर क्रेडिटर्स बॅलन्स असेल, म्हणजे आत्ताच्या केसमध्ये 45चं खरेदी केलंय, त्याच्या अगेन्स्ट 40 पे केलेत, 5 द्यायचे राहिले. म्हणजे क्रेडिटर्सच्या बाबतीत दोनच कंडिशन आहेत, एक तर द्यायचे काहीच राहिले नाहीयेत, नाही तर थोडेफार द्यायचे राहिले. म्हणजे क्रेडिटर्सना कायम क्रेडिटर्स बॅलन्स पाहिजे. आता पुढचं अजून लक्षपूर्वक ऐका. समजा एखादा क्रेडिटर आहे ज्याच्याकडनं तुम्ही मटेरियल किंवा गुड्स खरेदी केलेली आहे आणि त्याच्या लेजरला, समजा तुम्हाला त्याच्या लेजरला इथे आपण बघतोय, त्याच्या लेजरला इथे क्रेडिट बॅलन्स आहे, तो क्रेडिट बॅलन्स दिसायच्या ऐवजी समजा डेबिट बॅलन्स दिसला. याचा अर्थ काय होतो, याचा अर्थ सिंपल असा होतो की तुम्ही 45,000ची गुड्स खरेदी केली आहे आणि त्याला 50,000चं पेमेंट केलंय. हे असं होणार नाही.
आपण 45चं मटेरियल खरेदी करतोय आणि त्याच्या अगेन्स्ट 50चं पेमेंट केलं असेल तर काहीतरी मिस्टेक झालेली आहे. आयदर बिल एंटर करायचं राहिलेलं आहे किंवा खरंच एक्स्ट्रा पेमेंट झालेलं आहे. एकतर असं असेल, मग त्या केसमध्ये जी काय चूक झाली आहे ती तुम्हाला दुरुस्त करून घ्यावी लागेल. नाही तर क्रेडिटर्सना डेबिट बॅलन्स जर का सगळं बरोबर आहे तुमचं, तर एकाच सिनारिओमध्ये असं असेल की क्रेडिटर्सना डेबिट बॅलन्स आहे ज्या वेळेला क्रेडिटरनी आपल्याला ऍडव्हान्स मागितला आहे. जेव्हा क्रेडिटर म्हणतो की तुम्ही मला ऍडव्हान्स दिल्याशिवाय मी तुम्हाला गुड्स देणार नाही, त्याच सिच्युएशन मध्ये फक्त क्रेडिटर्सना डेबिट बॅलन्स दिसतो. पण नॉर्मली क्रेडिटर्सना क्रेडिटर्स बॅलन्स दिसला पाहिजे, नाहीतर बॅलन्स असला नाही पाहिजे. आलंय लक्षात? माझ्या मते क्रेडिटर्सच्या संदर्भातल्या सगळ्या डिटेल्स आज आपण बघितल्या. क्रेडिटर्स म्हणजे आहे कोण, ते कुठे रिफ्लेक्ट होतं, P&L ला काय रिफ्लेक्ट होतं, बॅलन्स शीटला काय रिफ्लेक्ट होतं. जसं क्रेडिटरचं पेमेंट आपण करत जातो तसं क्रेडिटर्स कमी होत जातात. अल्टिमेटली क्रेडिटर्स म्हणजे काय आहे, कंपनीची लायबिलिटी आहे, कंपनीला ते पे करावे लागणार आहे. सो जसं पेमेंट होईल तसं क्रेडिटर्सची लायबिलिटी आपली कमी होत जाणार आहे. क्रेडिटर्सना कुठला बॅलन्स असला पाहिजे, डेबिट बॅलन्स असेल तर त्याचा अर्थ काय, क्रेडिट बॅलन्स असेल तर त्याचा अर्थ काय, हे सगळं आज आपण समजून घेतलेलं आहे. या संदर्भात तुम्हाला कुठलीही शंका असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मी तुमच्या कमेंट्सला नक्की उत्तर देईन.